टेक्निकल नॉलेज कितीही चांगलं असू द्या, जर आजच्या जमान्यामध्ये 2025 अँड ऑनवर्ड्स जर तुमच्याकडे सॉफ्ट स्किल नाही तर मग IT जॉब मिळणं अशक्य आहे. आजकाल कंपन्यांचं एक्सपेक्टेशन खूप बदललं आहे. फक्त डिग्री असून फायदा नाही. जी गोष्ट मी आज शिकतोय कदाचित ती पुढच्या 10-15 वर्षातनं मार्केटमधनं बाहेर गेलेली असते. चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टी आज तुम्हाला इझिली अवेलेबल आहेत. यूट्यूबवर सगळा कंटेंट अवेलेबल आहे, तर मला एखादा क्लास का जॉईन करावा पाहिजे. की बऱ्याचदा आफ्टर कोविड असं बघायला मिळालं, बऱ्याच लोकांचा लोंढा मला IT करायचं याच्याकडे वाढलाय. ChatGPT आणि AI तर त्याच्यामध्ये फ्रेशर्सनी कशा गोष्टी केल्या पाहिजेत हे मला जाणून घ्यायला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जी 90% त्या फ्रेशरला हेल्प करणार आहे त्याचा इंटरव्ह्यू क्रॅक करण्यामध्ये, ते आहे मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे. पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाहीत मंडळी, ती गोराबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार, मी ऋषिकेश, तुमचं गोराबेज पॉडकास्टवर खूप खूप स्वागत आहे. काय सध्या ITचं ना इतकं मोठं मार्केट झालं आहे, इतकं बूम करिअर चालू आहे, सगळ्यांना ITमध्ये जॉब हवेत. पार मग तो 12वी शिकलेला असू द्यात किंवा मग त्याने पार इंजिनिअरिंग केलेलं असू द्यात, प्रत्येकाला ITमध्ये एंट्री करायची असते. पण ती एंट्री कशी केली पाहिजे, त्या एंट्रीसाठी ॲक्च्युली कुठले बॅरियर्स आहेत, ती एंट्री घेताना कुठल्या गोष्टी म्हणण्यापेक्षा कुठली टेक्नॉलॉजी शिकली पाहिजे, कुठल्या लँग्वेजेस तुम्हाला आल्या पाहिजे, ते कसं तुम्ही सॉफ्ट स्किल प्रेझेंट केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी खूप बारकाईने लक्षात घेतल्या पाहिजेत. आज आपल्यासोबत संदीप सर आहेत, येस इन्फोटेकचे सर्वा. तर चला गप्पांना सुरुवात करूयात आणि जाणून घ्यायत संदीप सरांकडून या सगळ्या गोष्टी कशा फ्रेशर्स लोकांना हेल्प करत आहेत आणि त्यांनी कुठल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. नमस्कार संदीप सर. नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे गोराबेज पॉडकास्टमध्ये. पहिलं तर तुमच्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल की IT करिअर क्षेत्र, ते IT करिअर कोच म्हणजे हे एकदम थोडंसं 180 डिग्री शिफ्ट असणाऱ्या गोष्टी आहेत, तर तो प्रवास कसा होता. सो बेसिकली कसं आहे सर की जेव्हा माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं VIIT विश्वकर्मा इन्स्टिट्यूट्स पुण्यामधून, त्यानंतर ॲक्सेंचर सारख्या MNCमध्ये जवळपास 10 वर्ष मी जॉब केलेला. कॅम्पस प्लेसमेंटच त्यावेळेस माझी झालेली, जेव्हा खूप चांगल्या प्रकारे कॅम्पस प्लेसमेंट्स व्हायच्या. पण 10 वर्षाचा पूर्ण करिअरमध्ये काम करताना जेव्हा एक टीम लीड सिमिलर रोलला जेव्हा मी गेलो, तेव्हा इंटरव्ह्यू घ्यायची काही संधी मला मिळायची माझ्या कंपनीसाठी. आणि बऱ्याचशा कॅन्डिडेटला, खास करून आपल्या महाराष्ट्रातल्या कॅन्डिडेटचा एक प्रॉब्लेम मला नेहमी जाणवला, अगदी प्रामुख्याने जाणवला, तो हा म्हणजे की इंटरव्ह्यूमध्ये मला लिटरली जाणवायचं की अरे या कॅन्डिडेटचं जे टेक्निकल स्किल आहे ते खरंच चांगलं आहे, तो एक चांगला टीम मेंबर म्हणून काम करू शकतो, पण बाकीचे असे बरेच पॅरामीटर्स होते ज्याच्यामुळे मला इच्छा असूनही त्याला सिलेक्ट नाही करता यायचं, जे काही ड्रॉबॅक्स होते. मग मी म्हटलं हा जर एक कॉमन प्रॉब्लेम स्टुडंट्सचा आहे, तर आपल्या 10 वर्षांच्या एक्सपिरियन्सनुसार आपणच का नको त्यांना सोल्युशन द्यायला. आपण आपलं करिअर चालू आहे, पण जर आपल्या मदतीने बाकीच्या काही हजारो लोकांचं करिअर जर चालू होणार असेल तर का नको. मग हा विचार करून एक कुठेतरी मी निर्णय घेतला आणि मग शेवटी ॲक्सेंचरचं जे एक चांगलं स्टेबल करिअर चालू होतं त्याला एक फुल स्टॉप देऊन IT करिअर कोच म्हणून जवळपास आता 8 ते 10 वर्ष मी काम करत आहे. आणि एक खूप चांगला एक्सपिरियन्स, मला एक आनंदाची गोष्ट तेव्हाच वाटते जेव्हा एखाद्या स्टुडंटचं माझ्या मदतीने आणि त्याच्या मेहनतीने, सगळ्यात महत्त्वाचं, मी काही वेगळं करत नाही, त्याच्या मेहनतीने त्याचं IT करिअर चालू होतं. तो माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण असतो. ओके, नक्कीच सर. म्हणजे मला पण आठवतं की जेव्हा मला बॅक इन 2017मध्ये जॉब लागला, त्याच्यानंतरची जी फिलिंग असते एखाद्या विद्यार्थ्याची ती वेगळी असते. कारण एवढं सगळं केल्यानंतर, एवढं शिक्षण घेतल्यानंतर स्वतःचा पाया उभं राहायचं आणि ते एक असतं ना, आपण काहीतरी करून दाखवलंय समाजामध्ये, आपलं स्वतःचं आता एक मत मांडण्याची, स्वतःच्या पायावर उभं राहिलं, आपलं मत मांडण्याची एक आपल्याला संधी मिळाली आणि आपलं मत आता कन्सिडर होणार, म्हणजे घरात असू द्या, मित्रांमध्ये असू द्या किंवा बाहेर असू द्या. नक्कीच. पण आता हेच जाणून घेताना मला तुमच्याकडून काही अनुभव जाणून घ्यायला आवडतील की फ्रेशरला ट्रेनिंग देताना तुमचे अनुभव कसे होते. मी बाकीच्या गोष्टींकडे येणारच आहे, पण आधी अनुभवांकडे. मेन म्हणजे फ्रेशर कॅन्डिडेट आजकाल बऱ्याचदा काय असतं की फ्रेशर असं काहीच राहिलेलं नाही आहे. 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट अशी होती की एखाद्याने कम्प्युटर इंजिनिअरिंग केलं की ही इज अ फ्रेशर इन कम्प्युटर इंजिनिअरिंग, एखाद्याने मेकॅनिकल केलं तर फ्रेशर मेकॅनिकल, त्याच्यानंतर फ्रेशर BCA वगैरे. आजकाल कंपन्यांचं एक्सपेक्टेशन खूप बदललं आहे. फक्त डिग्री असून फायदा नाही, एक पर्टिक्युलर स्पेशलायझेशन, जसं की डेटा सायन्स असेल, डेटा ॲनालिटिक्स असेल, काही पर्टिक्युलर लेट्स जावा डेव्हलपमेंट असेल, सायबर सिक्युरिटी पण आजकाल एक चांगली फील्ड येते, त्याच्यामध्ये असेल, UI UX असेल. सो बेसिकली यू हॅव टू बी अ फ्रेशर मास्टर इन सम पर्टिक्युलर स्किल ऑर स्पेशलाइज इन सम पर्टिक्युलर स्किल. फक्त जर तुम्ही डिग्रीच्या नावावरती जर मार्केटमध्ये टिकण्याचा विचार करताय
तर फक्त इंजिनिअरिंगचे भारतामधून टाइम्स ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार 15 लाख फक्त इंजिनियर ग्रॅज्युएटच पासआउट होत आहेत. बाकीचे तर जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत ते वेगळेच असं आहे. त्यामुळे फ्रेशरच्या बद्दल मेन म्हणजे त्यांनी जे काम करणं गरजेचं आहे की फक्त डिग्रीवरती अवलंबून न राहणं. स्पेशलायझेशनचा जमाना आहे, ते असलंच पाहिजे. तरच कुठेतरी बेटर चान्सेस आहेत की एक IT चांगलं करिअर चालू होऊ शकतं. आपण थोडं ना टेक्निकल गोष्टींकडे जाऊयात, पण मला आधी एक सायकोलॉजी म्हणून फ्रेशर्सला ट्रेनिंग देताना काय आव्हान येतात, कारण मी सगळ्या त्या प्रोसेसमधून गेलेलो आहे की एक तर गायडन्स नसतो कोणाचा बऱ्यापैकी, किंवा गायडन्स असतो पण स्वतःच्या मनालाच कळत नसतं की काय करायचं आहे, काही नाही करायचं आहे. आणि मग जॉब हवा आहे, मग तो कोणाला 10 लाखाचा मिळतो आहे, कोणाला 6 लाखाचा मिळतो आहे. मग त्यातली ती कंपॅरिझन आहे. आपल्याला माहिती असतं आपल्याला किती येतं आहे, पण पगार तर चांगला हवा, ह्या सगळ्या माहिती. मग ती एक सायकोलॉजी जर तुमच्या साईडने ऐकायला मिळाली कशी असते आणि काय असतं ते आवडेल. याच्यामध्ये कसं की जेव्हा कुठलाही एक ग्रॅज्युएट पासआउट होतो त्याच्यामध्ये सायकोलॉजिकली पहिली गोष्ट त्याला स्वतःला त्याचं लवकरात लवकर करिअर करण्याची घाई झालेली असते, जी असली पण पाहिजे. कारण त्यासाठीच घरच्यांनी डिग्रीसाठी वगैरे एवढा खर्च केलेला आहे, सपोर्ट केलेला आहे. पण सायकोलॉजिकली कसं होतं, एखाद्या मित्राचं लवकर करिअर चालू होतं किंवा वर्गातल्या एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं, मग आपल्याला अजून प्रेशर यायला लागतं. त्याच्यानंतर मग आपण वेगळी गोष्ट चालू होते की अरे याचं मग घरचे थोडंसं किंवा रिलेटिव्ह की मुलाचं ग्रॅज्युएशन झालं आहे, मग आता तो काय करतो आहे, कधी जॉब मिळवणार आहे. आणि जर खूपच जास्त दिवस तो बेरोजगार जर घरी बसलेला असेल तर मग जसं तुम्ही म्हटलात की त्याचं स्वतःचं मतही कुठे कन्सिडर होत नाही असं होतं. मग त्याला मनातनं स्वतःबद्दल एक न्यूनगंड तयार व्हायला लागतो, त्याला एक लो सेल्फ इस्टीमची भावना आपोआपच तयार व्हायला लागते. सो त्याच्यामध्ये कसं आहे, ही जी त्याच्या मनातली जी भावना आहे ही आधी बाजूला सारायला लागते आणि एक प्रॉपर पर्टिक्युलर ट्रॅक, जो त्या ट्रॅकवरती जर त्याने खरं स्टेप बाय स्टेप जर त्याने पावलं टाकत गेलं तर खरंच त्याचं एक चांगलं IT करिअर चालू होऊ शकतं. हे अगोदर सायकोलॉजिकली मुलांना समजून सांगायला लागतं. आणि दुसरी गोष्ट जी तुम्ही म्हटलात फ्रेशर्सच्या बाबतीमध्ये की ते गायडन्स घेतात, नक्कीच घेतला पाहिजे. परंतु हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे की ते गायडन्स कुणाकडनं घेतात. जर ते त्यांच्याच मित्राकडनं गायडन्स घेतात ज्या दोघांनाही सेम नॉलेज आहे, सेम कॉलेजमधनं सेम डिग्री त्यांनी केलेली आहे, तर त्याच्या मित्राला पण एवढं जास्त नॉलेज नसणार. त्याच्यामुळे एक एक्सपर्टचं गायडन्स घेणं, कुणी त्यांच्या घरामध्ये असेल, त्यांच्या रिलेटिव्हमध्ये असेल, बाकीच्या सर्कलमध्ये, जे मी म्हणेल की तुम्ही गायडन्स नक्की घ्या. पण हे मेक शुअर करा की कमीत कमी 8-10 वर्ष त्या व्यक्तीने पर्टिक्युलर IT फील्डमध्ये काम केलेलं असेल आणि त्यांना फ्रेशर्सबाबतची ग्राउंड रिॲलिटी माहिती असेल. अशा कुठल्याही व्यक्तीकडनं गायडन्स नक्की घ्या, तो खूपच हेल्पफुल ठरतो. आता जसं सर तुम्ही हे तर सायकोलॉजी सांगितली, आणि त्याच्यात अजून एक गोष्ट तुम्ही मागाशी जशी मेन्शन केली ती आजही आहे, म्हणजे ग्रामीण भागातून जो स्टुडंट येतो इंजिनिअरिंगसाठी पुण्यामध्ये किंवा मुंबईमधल्यासारख्या ठिकाणी, किंवा आता बऱ्याचशा चांगल्या ग्रामीण भागात चांगले कॉलेजेस झालेले आहेत, तिथून लोक डिग्री करतात. टेक्निकल नॉलेज तुफान असतं, म्हणजे त्याला जावा कोडही जमतोय, त्याला छानपैकी कन्सेप्ट माहिती आहे C++च्या, पण सॉफ्ट स्किलमध्ये तो मार खातोय. आणि अशा लोकांचा कॉन्फिडन्स पूर्ण डाऊन होतो. अशा लोकांनी एक्झॅक्टली काय केलं पाहिजे आणि ते किती महत्त्वाचं आहे सॉफ्ट स्किल फ्रेशरला? सिम्पल आहे, तुमचं टेक्निकल नॉलेज कितीही चांगलं असू द्या, जर आजच्या जमान्यामध्ये 2025 अँड ऑनवर्ड्स जर तुमच्याकडे सॉफ्ट स्किल नाही तर मग IT जॉब मिळणं अशक्य आहे. खूप जास्त इम्पॉर्टन्स सॉफ्ट स्किलचं आहे. कारण सॉफ्ट स्किल म्हणजे काय, त्याच्यामध्ये एक टीम बिल्डिंग, एक टीममध्ये आपण कसं काम केलं पाहिजे, आपण आपल्या गोष्टी कम्युनिकेट केलं कसं पाहिजे, डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण स्वतःला परफॉर्म कसं केलं पाहिजे, ह्याच एक ओव्हरऑल गोष्टी सॉफ्ट स्किलमध्ये येतात. आणि हा आपल्या दैनंदिन कामाचा खूप मोठा भाग आहे IT करिअरमध्ये. त्याच्यामुळे या गोष्टीचा इम्पॉर्टन्स हा खूप जास्त आहे. आणि ते असेल तरच कुठेतरी एक चांगलं IT करिअर चालू होऊ शकतं. अदरवाईज मग तुमच्या टेक्निकल स्किलला पण काहीच अर्थ नाही. मग आपला क्लास म्हणून सर किंवा आपलं इन्स्टिट्यूट म्हणून आपण या गोष्टींकडे पण स्पेसिफिक लक्ष देतो का? नक्कीच. आमच्या इथे जे आहे की जेवढा टेक्निकल आपण वर फोकस करतो ना, सो यस इन्फोटेक एकमात्र असं इन्स्टिट्यूट आहे तिथे इक्वली अटेन्शन हे कम्युनिकेशन सॉफ्ट स्किल रिलेटेड गोष्टींवरती केलं जातं. आणि त्याच गोष्टीचा एक कलेक्टिव्ह एक आउटपुट असं आहे की जो प्लेसमेंटचा जो रेशो आहे तो भरपूर जास्त चांगला आहे. यस इन्फोटेक हे एकमात्र असं इन्स्टिट्यूट आहे जिथे टेक्निकल सोबत त्याच्या सॉफ्ट स्किलवरती पण आपण इक्वली वर्क करतो. याच्यामध्ये जनरली त्याचं कम्युनिकेशन स्किल, रिझ्युमे बिल्डिंग स्किल, त्याच्यानंतर त्याचं रिटर्न कम्युनिकेशन, व्हर्बल कम्युनिकेशन, जनरली आस्क HR इंटरव्ह्यू क्वेश्चन, जिथनंच बरेचसे स्टुडंट सुरुवातीला इंटरव्ह्यूमधनं बाहेर पडतात. त्याच्यानंतर अजून एकदा रिझ्युमे अपलोड केल्यानंतर त्याला HRच्या नजरेमध्ये सतत व्हिजिबल कसं ठेवायचं आहे, या सगळ्या गोष्टीपर्यंतचे जे ट्रेनिंग आहे ते सुद्धा आपल्या ओव्हरऑल सगळ्या स्टुडंटसाठी आपण करतो. जेणेकरून आणि या सगळ्याचा एक कंबाईंड आउटपुट आहे की जो स्टुडंटला जॉब मिळण्याचा
जो रेशो आहे, जे प्लेसमेंटचा जो रेशो आहे तो भरपूर चांगला आहे आणि तीच एक आनंदाची गोष्ट आमच्यासाठी आहे. नक्कीच आहे. पण आता सर अजून एक बघायला मिळतं IT क्षेत्रामध्ये ना सध्या असं चालू आहे की एव्हरी 6 मंथ ट्रेंड बदलत आहेत. बरोबर. मग फ्रेशरला त्याच्यानुसार कसं अपडेट राहायला पाहिजे बेसिकली एव्हरी 6 मंथ ट्रेंडनुसार? याच्यामध्ये कसं आहे, आता IT इंडस्ट्री जर आपण चूज केलेली आहे आपल्या करिअरसाठी, तर आपण हे स्वतःच्या मनाला सांगणं आहे की जी गोष्ट मी आज शिकतोय कदाचित ती पुढच्या 10-15 वर्षातनं मार्केटमधनं बाहेर गेलेली असेल. अगदी सिम्पल एक्झाम्पल द्यायचं तर जेव्हा 15-1 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी मी फ्रेशर होतो त्यावेळेस मॅन्युअल टेस्टिंग एक हॉट स्किल जॉब समजला जायचा, पण आता आजकाल मॅन्युअल टेस्टिंगसाठी ऑलमोस्ट जॉब नाही अशी सिच्युएशन. सो जर आपण IT इंडस्ट्री चूज करतो तर हे लक्षात ठेवणं आहे की इट इज अ व्हेरी हायली स्किल ओरिएंटेड इंडस्ट्री आणि स्किल जे नवीन मार्केटमध्ये येणार आहे ते आपल्याला स्वतःला अपडेट करणंच करणे, त्याच्यामध्ये कुठला एक्सक्यूज नाही आहे. पण आता अजून एक असं सर की काही लोक, आपण ज्याला इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट ही टर्म्स आहेत मार्केटमध्ये आज, जे लोक इंट्रोवर्ट आहेत त्यांना तो मे बी कॉन्फिडन्स आहे पण तो दाखवता येत नाहीये. तर त्या लोकांनी कसं या इंडस्ट्रीसाठी स्वतःला बिल्ड करणं गरजेचं आहे? कारण बऱ्याचदा असं असतं ना, फ्रेशर असताना बरीच लोक इंट्रोवर्ट असतात की मी 4 मुलांच्या किंवा माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये बाप गप्पा मारतो, शहनशाह आहे, पण बाकी असं काय क्राऊड समोर गेलं की मग त्यांना बोलती बंद होते. अशा लोकांसाठी काही इंट्रोवर्टची खूप चुकीची डेफिनेशन समाजामध्ये आहे. इंट्रोवर्टचा अर्थ असा नाही की त्याला बोलताच येत नाही. इंट्रोवर्टचा अर्थ असा आहे की गरजेच्या ठिकाणी तो माणूस योग्य त्या गोष्टी बोलतोच, तो विनाकामाचं वायफळ बडबड काय करत नाही. पण इंट्रोवर्ट डझंट मीन की त्याचं कम्युनिकेशन चांगलं नाही. इंट्रोवर्टचा अर्थ असा आहे की तो गरजेच्या ठिकाणी गरजेच्या योग्य त्या गोष्टी करतो. सो इंट्रोवर्ट असणं इज नॉट ॲट ऑल अ रॉंग थिंग बेसिकली. आणि जो मेन क्वेश्चन आहे तुमचा की ज्यांचं कम्युनिकेशनवरती थोडंसं काम करण्याची ज्यांना जास्त गरज आहे, बेसिकली बोलताच येत नाही, मग ते गरजेच्या ठिकाणी असो किंवा नसो, त्या ठिकाणी एकच आहे, एक सगळ्यांनी अंडरस्टँड करणं. जे आपले सगळे मित्र आता हा पॉडकास्ट पाहत आहेत, मला त्यांना हे सांगणं आहे की कम्युनिकेशन हे सुद्धा एक स्किल आहे जे आपण शिकू शकतो. जसं आपण बाकीचे स्किल शिकू शकतो, त्याच्यामध्ये डेली कंटिन्युअसली काही महिने 2-3 महिने तरी मिनिमम प्रॅक्टिस करणं हाच एक सिम्पल मार्ग आहे. मी तुम्हाला सांगतो सर, आमची एक स्टुडंट होती, मेकॅनिकल बॅकग्राऊंडचं इंजिनिअरिंग तिचं होतं. एका रुरल कॉलेजमधनं तिचं, गावी इंजिनिअरिंग कॉलेजमधनं तिचं इंजिनिअरिंग झालं होतं. त्याच्यामुळे कम्युनिकेशन मी म्हणेल बिलो ॲव्हरेज किंवा अगदी पुअर कम्युनिकेशन होतं. टेक्निकली खूप चांगलं होतं. मग जेव्हा तिची प्लेसमेंट व्हायला ऑफकोर्स थोडा 3-4 महिन्यांचा वेळ लागला, तर मग ऑफिसमध्ये मी बोलवल्यावर जनरली मी कॉंग्रॅच्युलेट त्यांना केलं आणि मग तिला विचारलं त्या स्टुडंट्सला की तू, मला एक सिग्निफिकंट डिफरन्स तिच्या कम्युनिकेशनमध्ये जाणवलं. मी म्हटलं तू हे कसं अचीव्ह केलं? तर तिने मला सांगितलं की सर, मी दररोज फक्त 1 तास लिटरली माझ्या रूममध्ये स्वतःला बंद करून घेऊन आरशासमोर जोराजोरात बेसिक इंग्लिश वाक्य बोलण्याची प्रॅक्टिस करत होते. हे तिने फक्त 3 ते 4 महिने कंटिन्युअसली केलं आणि तो डिफरन्स मला इतका तरी सिग्निफिकंटली जाणवला की मी तिला खास विचारलं की मला माहिती आहे की तुझं डे 1ला कम्युनिकेशन कसं होतं आणि आज कसं आहे, सो तू अशी काय चांगली गोष्ट केलीस जी मी बाकीच्या स्टुडंटला पण सांगू शकतो असं. सो कुठेतरी कंटिन्युअस मेहनत हाच एक त्याच्यामध्ये मार्ग आहे. नक्की सर. आता तुम्ही मेकॅनिकलचं नाव काढलं तर मला ते पण एक जाणून घ्यायचं सर की अशा वेगवेगळ्या स्ट्रीम्स असतात. आता कसं आहे, मी कम्प्युटर केलं आहे, मी IT केलं आहे, तर ठीक आहे, मला ॲटलिस्ट गंध आहे त्या गोष्टींचा. येस. पण मी मेकॅनिकल केलं आहे, मी इलेक्ट्रॉनिक्स केलं आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन असं काहीतरी केलं आहे, किंवा नवीन ब्रांचेस आहेत खूप सारे, ऑटो आहे, केमिकल आहेत, अशा काहीतरी केलं आहे. आणि त्या लोकांना कुठेतरी असं कळतं ॲट द 4th इयर की बाबा आपल्या कोर सिस्टीममध्ये तेवढे जॉब नाही आहेत त्या गोष्टींसाठी. दुर्दैवाने हे खरं आहे सर. आणि मग त्यांना IT कडे वळायचं असतं, पर्यायच राहत नाही कुठला. मग त्या लोकांसाठी किती डिफिकल्ट आहे आणि कसं असतं? त्या लोकांसाठी हे इतकं पण जास्त डिफिकल्ट नाही आहे. रिझन बिंग फक्त एकच आहे, प्रत्येक एज्युकेशन बॅकग्राऊंडनुसार कुठला ना कुठला तरी ट्रॅक हा IT इंडस्ट्रीमध्ये आहेच आहे. ओके. फक्त प्रॉब्लेम कुठे होतो, ज्याला, जी तुम्ही एज्युकेशन बॅकग्राऊंडची नावं घेतली, ज्याला आपण जनरली नॉन IT बॅकग्राऊंड म्हणतो, त्या स्टुडंटचा एक मेन प्रॉब्लेम सुरुवातीला हा होतो की कुठेतरी माझा एखादा मित्र कम्प्युटर बॅकग्राऊंडचा आहे, त्याने कुठला एखादा पर्टिक्युलर मास्टर किंवा स्पेशलायझेशनचा ट्रॅक चूज केला आणि माझ्या मित्र तो करतोय म्हणून मी पण ते करणार. ते हे नाही पाहत कुठेतरी की माझं जे एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे त्याच्यानुसार माझा रिझ्युमे सिलेक्ट होणार आहे की नाही. कारण जॉब तेव्हाच मिळणार आहे पहिल्यांदा, अगोदर जेव्हा त्याचा रिझ्युमे सिलेक्ट होणार आहे मगच त्याला इंटरव्ह्यूची अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. सो जिथं नॉन IT किंवा नॉन कोडिंग बॅकग्राऊंडचे जे स्टुडंट्स आहेत त्यांनी सगळ्यात महत्त्वाची पहिली स्टेप लक्षात ठेवणं ही आहे की आपल्या एज्युकेशन बॅकग्राऊंडला अनुसरून जो बेस्ट करिअर ट्रॅक IT मध्ये आहे त्याच्यावरती पुढे पाऊल ठेवणं. कारण तो ट्रॅक जर चुकला
तर तो चुकला हे समजायला काही काही स्टुडंटचं 1-1.5 वर्ष जातं. असे असं आहे. कुठले ट्रॅक आहेत sir? म्हणजे जर थोडंसं लिस्ट डाऊन करायचं असेल तर? पर्टिक्युलरली आत्ताच्या सिच्युएशनमध्ये डेटा सायन्स हा एक खूप उत्तम करिअर ट्रॅक आहे. डेटा ॲनालिस्ट हा एक दुसरा ट्रॅक आहे. तिसरी एक खूप एक बूम त्या फील्डची आणि इंडस्ट्रीमध्ये त्या फील्डची नीड पण खूप आहे. सायबर सिक्युरिटी ओके. सायबर सिक्युरिटी रिलेटेड जॉब प्रोफाईल. सो हे काही असे करिअर ट्रॅक आहेत किंवा UI/UX डिझाईन सुद्धा आहे जिथे जास्त कोडिंगचं काही नॉलेज लागत नाही, लागतं पण थोडं लागतं Correct. कम्पेअर टू कोर डेव्हलपमेंट. Correct. सो हे असे काही करिअर ट्रॅक आहेत. याच्यावरती जर नॉन IT स्टुडंट्सने चांगला फोकस केला तर एक वेळ अशी पण होऊ शकते की ते एखाद्या स्टुडंटने ज्याने कम्प्युटर IT केलंय त्याच्यापेक्षाही चांगलं पॅकेज मिळवलेलं आहे यस इन्फोटेकमधून. फक्त तो ट्रॅक करेक्टली चूज करणं गरजेचं. असं आता जसं आपण ट्रॅकबद्दल बोलत होतो सर, तर आता मला अजून थोडंसं टेक्निकलमध्ये विचारायला आवडेल सर, की हे जे ट्रॅक असतात हे डिसाईड करताना आपण किंवा विद्यार्थ्याने सेल्फ ॲनालिसिस म्हणून काही गोष्टी चेक केल्या पाहिजेत का, की मला या सेल्फ आहेत 5 पॉईंट आणि हे मला जमत आहेत, मग मी ह्या ट्रॅकचा विचार करू शकतो बाबा, म्हणजे क्लास जॉईन करायसाठी सुद्धा किंवा ती गोष्ट ॲज अ फ्रेशर म्हणून शिकण्यासाठी सुद्धा जो नॉन IT वाला आहे त्याने. नाही, याच्यामध्ये सेल्फ ॲनालिसिसच्या ऐवजी त्यांनी थोडंसं ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्याचं फ्युचर ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये 2 ते 3 गोष्टी. एक, पहिली त्या टेक्नॉलॉजीचा स्कोप किती आहे मार्केटमध्ये. जी Okay. काही गोष्ट ते शिकणार आहेत त्याच्यामध्ये स्कोप जास्त असेल तर नंबर ऑफ जॉब ऑपॉर्च्युनिटी जास्त असतील, म्हणजे लवकर करिअर चालू होण्याची पॉसिबिलिटी त्याच्यामध्ये वाढते. Okay. सो स्कोपचा विचार केला पाहिजे. दुसरा विचार केला पाहिजे की फ्युचर काय. असं नाही की 2-3 वर्षातच ती टेक्नॉलॉजी मार्केटमधून बाहेर जाणार असेल तर शिकण्यात काहीच अर्थ नाही. Correct. सो जो फ्युचर काय आहे त्या टेक्नॉलॉजीचं हे गरजेचं आहे. तिसरं म्हणजे की किती व्हास्ट यूज त्या गोष्टीचा मार्केटमध्ये आहे, म्हणजे ती जी टेक्नॉलॉजी आपण शिकतोय कुठल्या डिफरंट टाईपच्या ॲप्लिकेशन्समध्ये किंवा सो कॉल्ड अदर टेक्निकल स्टफमध्ये त्याचा यूज होतो. म्हणजे अगेन दॅट समवेअर रिझेंबल्स विथ युअर नंबर ऑफ जॉब ऑपॉर्च्युनिटीज इन द मार्केट. कारण जर व्हास्ट यूज त्या टेक्नॉलॉजीचा असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये जास्त जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल असणार आहे आणि लवकर करिअर चालू होण्याची पॉसिबिलिटी खूप जास्त प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये तयार होईल. पण आता जसं तुम्ही डेटा सायन्स म्हणालात किंवा क्लाउड कम्प्युटिंग त्याच्या सगळ्या त्या आहेत, पण हे खरंच एका फ्रेशरला समजण्यासारखं टेक्नॉलॉजी आहे का? नक्कीच. सो फ्रेशर्सने कुठल्याही ह्या ज्या टेक्नॉलॉजीची मी नावं सांगितली पर्टिक्युलर, याच्याबद्दल घाबरून जाण्यासारखं मुळीच काहीच नाही आहे. कुठलीही गोष्ट त्याच्याबद्दल चिंता करण्यासारखी नाही. फक्त आपण मन लावून त्याला वेळ दिलाच पाहिजे. कारण जसं तुम्ही म्हटलात की सर, बऱ्याचदा मी हे पण ऑब्झर्व केलं आहे, एखाद्या ग्रामीण भागातनं जेव्हा एखादा स्टुडंट पुणे किंवा मुंबईसारख्या ठिकाणी पहिल्यांदा येतो, बऱ्याच ठिकाणी आजकाल मी माझ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांनाही सांगू इच्छितो की चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टी आज तुम्हाला इझिली अवेलेबल आहेत. जसं की खूप सारे चुकीचे बेटिंग ॲप्स आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत, काही व्यसनं वगैरे आहेत. सो बऱ्याचदा मी हे पण ऑब्झर्व केलेलं आहे की जेव्हा एखादा स्टुडंट हा फर्स्ट टाईम शिकण्यासाठी किंवा बाकीच्या गोष्टींसाठी जेव्हा पुण्यामध्ये येतो, तेव्हा त्याचा जो मेन उद्देश आहे की मी शिकणं आहे, स्वतःला अपग्रेड करणं आहे आणि माझं करिअर चालू करणे जेणेकरून मला फ्युचरमध्ये ग्रो व्हायचं आहे, ते सोडून या जे आपण म्हणतो ना एक झगमगाट, या झगमगाटामध्ये कुठेतरी ते हरवून जातात. सो तसं हरवून नाही जायचं आहे. हा एक खूप सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे जो प्रत्येकाने लक्षात ठेवलाच पाहिजे. आपला उद्देश काय, आपण इथे कशासाठी आलो आहे, तो पर्पज प्रत्येकाने त्याने आपला पर्पज लक्षात ठेवला पाहिजे. जसं सर आता तुम्ही झगमगाट हा विषय काढला, खरं तर मला ह्या विषयाला टच करायचंच होतं आणि तो माझ्याकडे मेन्शन पण होता माझ्या टॉपिक्समध्ये, की बऱ्याचदा आफ्टर कोविड असं बघायला मिळालं जे गावखेड्यात राहत होते ते इथे राहत होते, त्याच्यामुळे त्यांची लाईफस्टाईल तिकडे माहीत होत नव्हती, बरोबर. पण आता कोविडमध्ये ते घरी गेले, लाईफस्टाईल माहीत झाली, त्यांना किती पैसे मिळत आहेत महिन्याला बऱ्यापैकी माहीत झालं लोकांना, आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचा लोंढा मला IT करायचं आहे याच्याकडे वाढला आहे. नक्कीच वाढलेला आहे. पण तेच आहे ना, IT मध्ये मला जायचं आहे हा एक विचार झाला, पण तो विचार कृतीत आणण्यासाठी जे काय ॲक्शन आपण घेणार आहे किंवा जो सिक्वेन्स, जो स्टेप ऑफ ॲक्शन्स आहे ते प्रत्येकाचं वेगळं पाहिजे. फर्स्ट स्टेप, चूज द करेक्ट करिअर. मेन म्हणजे करेक्ट बेस्ड अपॉन युअर एज्युकेशन बॅकग्राऊंड आणि पासआउट इयर करेक्ट करिअर चूज करणं आहे. दुसरं, त्याच्यामध्ये डेडिकेटेडली तितका स्वतःला वेळ देणं आहे. कारण कोविडमध्ये याचा प्लेसमेंटचा जो सिनारिओ आहे तो खूप डगमगला होता, अगदी मोठ्या चांगल्या कॉलेजेसचं सुद्धा. त्याच्यामुळे कॉम्पिटिशन नॅचरली खूप जास्त आहे. जर आपल्याला कॉम्पिटिशनला बीट करायचं आहे किंवा ॲटलिस्ट त्या स्टुडंटच्या कॅटेगरीमध्ये तरी यायचं जिथं लवकरात लवकर आपलं सिलेक्शन होईल, तर तिथं बाकीच्यांपेक्षा तेवढी मेहनतही आपण जास्त केली पाहिजे
हे पण प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. करेक्ट. पण मला असं वाटतं म्हणजे असं किंवा असं बघणं आहे, फक्त माझ्या अमुक भावाला 10 लाखाचं पॅकेज आहे आज, किंवा माझ्या अमुक भावाला 24चं पॅकेज आहे आणि म्हणून मला आय टीत जायचं, या बेसवर खूप लोकांचा आय टीत जाण्याचा अट्टहास आहे. नाही, हा अट्टहास असणं खरंच कुठेतरी चुकीचं आहे. आय टीत कशासाठी जायचं आहे हे ज्याने त्यांना, पहिली गोष्ट आपण आपल्या जॉबबद्दल, करिअरबद्दल विचार करतो, ह्याने लक्षात घेतलं पाहिजे. करिअर हे नेहमी लाँग टर्म असतं, काही ॲटलिस्ट 10, 15, 20 वर्षांसाठी तरी मिनिमम लाँग टर्मचा आपण विचार केला पाहिजे. म्हणजे आपण असं जे शॉर्ट टर्म गोष्टी की नाही माझ्या कुठल्या तरी मित्राला, भावाला एवढं मोठं काही लाखांचं पॅकेज आहे, 10, 20, 25 लाखाचं, म्हणून मला ते करायचं आहे असं नाही. आत्ताची ग्राउंड रिॲलिटी काय, आत्ताचा रिॲलिटी चेक काय, त्यानुसार मी काय करणं गरजेचं आहे, जेणेकरून मी इमिजिएटली नाही पण काही वर्षात तरी तिथपर्यंत पोहोचेल. बरोबर. याच्यासाठी एक प्रॅक्टिकल प्लॅन करून तो एक्झिक्यूट केला पाहिजे. ओके. पण आता सर हे सगळं ठीक आहे, पण फ्रेशरला तेवढी मेंटॅलिटीज नसते की हा प्रॅक्टिकल प्लॅन कसा करायचा आहे. जसं दुर्दैवाने बऱ्याच अंशी ते खरं आहे. त्याच्यामुळे होतं कसं, मेन बऱ्याच स्टुडंट्सचा ह्या डिसिजन मेकिंगमध्ये वेळ खूप जास्त जातो आणि वेळ गेल्यावरती नॅचरली त्याचा करिअर गॅप वाढतो. कारण कॉलेजमधनं जेव्हा आपण शेवटचा आपला पेपर तिथे देतो, एक्झाम देतो, त्यानंतर येणारा 1 दिवस हा आपल्या लाईफमध्ये करिअरच्या प्रोस्पेक्टिव्हने एक गॅप म्हणून ॲड होत असतो. आणि हे समजायला काहींना 1 वर्ष लागतं, काहींना 2 वर्ष, काहींना 5-6 वर्षही लागतात. आणि जेवढा करिअर गॅप जास्त तेवढं कुठेतरी नंबर ऑफ अपॉर्च्युनिटीज थोड्या कमी होतात. मग स्टुडंट चुकीच्या गोष्टींकडे वळतात, जसं की फेक एक्सपिरियन्स वगैरे, आणि त्याने अजूनच त्यांचा पाय खोलात जातो. हे त्यांना कळतं, जेव्हा कळतं तेव्हा त्यांच्या हातात काहीच उरलेलं नसतं. मी फेक एक्सपिरियन्सचं नाव काढले आणि मी पण बऱ्याचदा हे ऐकलंय, तर खरंच आहे की इतपत खरं असतं आणि भविष्यात त्याला कसे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. पूर्वीचा एक सीन सांगतो. सोलापूरचा एक मुलगा होता, MPSCच्या प्रिपरेशनसाठी 5-6 वर्ष त्याने स्वतःला वेळ दिला, पण चला त्याच्यामध्ये झालं नाही. ओके. त्याच्यानंतर त्याने जसं चुकीच्या गोष्टी ऐकून फेक एक्सपिरियन्स कुठून तरी मॅनेज केला, लाखो रुपये देऊन. ओके. त्याच्यावर त्याला जॉबही चांगला भेटला आणि पॅकेजही ठीकठाक होतं. ओके. पण जेव्हा तो कंपनीत डे 1ला कामाला गेला तेव्हा रिअल टाईम काम त्याला जमत नव्हतं. तरी त्यातल्या त्यात आजूबाजूच्या टीम मेंबरला विचारून वगैरे कसं तरी त्याने काही महिने काढले आणि त्याला असं वाटलं चला मी आता सेट झालोय. मग त्याचं वय वगैरे ठीकठाक असल्यामुळे लग्नही झालं मध्यंतरी आणि कंपनीमध्ये मल्टिपल व्हेरिफिकेशन राऊंड्स होतात आणि क्लायंटचे सेपरेट व्हेरिफिकेशन राऊंड आजकाल होतातच होतात बॅकग्राऊंड. तर 9 ते 10 महिन्यानंतर तो क्लायंटच्या बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये त्याचा फेक एक्सपिरियन्स पकडला गेला आणि मी असं म्हणेल की त्याला कंपनीतनं काढून नाही त्याला हाकलून देण्यात आलं. एवढ्या दुर्दैवी परिस्थितीनंतर तो आणि त्याचे पॅरेंट्स जेव्हा मला भेटायला आले होते, तो मुलगा अक्षरशः रडत होता. कारण असं आहे, तो स्वतःच्या बायकोलाही नाही सांगू शकत आहे आज की करिअरमध्ये त्याच्यासोबत काय झालं. कारण जर त्याने सांगितलं तर त्याची जी बायको आहे, तिच्या माहेरचे जे लोक आहेत ते यांना म्हणतील की तुम्ही आम्हाला फसवलं. म्हणजे त्याचं करिअर तर बर्बाद झालेलंच आहे, पर्सनल लाईफ पण कुठेतरी खूप जास्त डिस्टर्ब व्हायची वेळ आलेली आहे. एवढी दुर्दैवी परिस्थिती या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, फेक एक्सपिरियन्स वगैरे, याच्यामुळे त्या स्टुडंटची होती. जवळ रडत होता लिटरली अक्षरशः तो केबिनमध्ये. त्याला मग बाकीच्या गोष्टी थोड्याशा सकारात्मकपणे मी सांगून कसं आपण यातनं पॉझिटिव्हली बाहेर निघू शकतो विदाऊट डुईंग एनी रॉंग थिंग, ह्या गोष्टीचं गायडन्स केल्यावरती मग कुठेतरी आता तो आमचा स्टुडंट आहे आणि स्टेप बाय स्टेप तो अपग्रेडेशनवरती फोकस करतोय, जेणेकरून त्याला जेन्युइनली करिअर स्वतःचं चालू करतंय. मला वाटतं बऱ्याच विद्यार्थ्यांना असं सांगायला आवडेल, प्लीज म्हणजे एखादंच फेक सक्सेसफुल झालंय म्हणून आपण ते फेक करणं इथिकली पण आणि प्रॅक्टिकली पण नाही आहे. कारण 100मध्ये मे बी 99 नाही पकडले जाणार, पण तुम्ही पकडले जाऊ शकता. नाही, उलटा सिनारिओ, 100मध्ये 99 पकडले जातात. एखाद्याचं ते होण्याचे चान्सेस आहेत, पण ते आज ना उद्या पकडलं जाणार. त्याचं आत्तापर्यंत पकडलं गेलं नाही म्हणजे कधीच जाणार नाही असं नाही. नक्कीच आहे. आणि त्याचे इम्पॅक्ट तुमच्यासोबत, तुमच्या फॅमिली आणि एक्सटेंडेड फॅमिलीवर खूप वाईट होऊ शकतात. कारण शेवटी जॉब म्हटल्यानंतर तुमच्या बऱ्याचशा गोष्टी येतात आणि जॉबमधून जे सॅलरी येते त्याच्यावर तुम्ही बऱ्याचशा गोष्टी खरेदी प्लॅन केलेल्या असतात. राईट. त्याचबरोबर आता अजून एक क्षेत्र आहे ChatGPT आणि AI. तर त्याच्यामध्ये फ्रेशर्सनी कशा गोष्टी केल्या पाहिजेत हे मला जाणून घ्यायला. पहिली गोष्ट ChatGPT असेल किंवा ओव्हरऑल AI असेल, AI आमचे जॉब खाणार आहे, AIमुळे फ्रेशरसाठी प्लेसमेंटच होत नाही, फ्रेशर लेवलचे जॉब तर AIच करेल, अशा खूप चुकीच्या समजुती फ्रेशरच्या मनामध्ये आहे. बरोबर. तर असं नाही आहे. AI ही घाबरण्याची गोष्ट नाही आहे. मग मार्केटमध्ये असं येतं की AIमुळे काही जॉब जाणार आहेत किंवा काही कंपन्यांनी काही लोकांना ऑलरेडी काढून टाकलं, तर ते नक्कीच खरं आहे. पण त्या नाण्याची दुसरी बाजू ही आहे
की ए आयमुळे जितके जॉब जाणार आहेत किंवा गेले आहेत त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात जॉब हे ए आयमुळे तयारसुद्धा होणार आहेत. आपण ए आयला घाबरायचं नाही आहे, त्याला शिकून घ्यायचं आहे. जो ए आयला घाबरतोय मग तो कुठेतरी आय टीमध्ये करिअरच नाही करू शकत इथपासून पुढे. पण जो ते स्किल आत्मसात करतोय त्याचं फ्युचर नक्कीच ब्राईट आहे. सो ही टेक्नॉलॉजी आहे ती आपण शिकणं आहे आणि पुढे जाणं आहे. पण जनरली सर असं ऐकायला येत आहे जसं आता की इन्फोसिस सारख्या कंपनीने पण जवळपास 400 लोकांना काढलं. हो, फ्रेशर्स असताना. फ्रेशर्स. आणि ChatGPTवर बेसिक कोड तर तुम्हाला एका सेकंदाच्या आत मिळत आहे. तर फ्रेशर वर्सेस ते याच्यामध्ये कसं आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण कुठल्याही आय टीच्या एखाद्या प्रोजेक्टमध्ये काम करतोय तर आपल्याला एक पर्सन म्हणून सुद्धा जे सॉफ्टवेअर आपण बनवतोय, ज्याच्यावरती आपण काम करतोय, ते एक माणूस पुढे कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी वापरणार आहे, हा एक ह्युमन टच, ह्युमन अंडरस्टँडिंग लागतंच. आणि ए आयला ते अजून तितकं नाही आहे. त्याच्यामुळे एक माणूस म्हणून जे आपलं स्वतःला एक ब्रेन निसर्गाने दिलेला आहे तो आपल्याला वापरायलाच लागणार आहे. तुम्हाला कोड मिळणार आहे पण तो कोड कुठे कसा वापरायचा आहे ओके हे कुठेतरी अजूनही ए आय नाही ठरवू शकत. तिथे तुम्हाला स्वतःचं डोकं वापरायचं. याचं साधं उदाहरण म्हणजे मी जर तुम्हाला एखाद्या गाडीचे सगळे वेगळे वेगळे पार्ट्स दिले की हे गाडीचं सीट आहे, हे त्याचे व्हील्स आहेत, ही पेट्रोलची टँक आहे आणि बनवा गाडी, असं नाही होऊ शकत. सो अगदी सिम्पल उदाहरण आहे. इट इज लाईक यू गेट डिफरंट कोड्स बट त्याला ओव्हरऑल इंटिग्रेट कुठे करायचं आहे, वापरायचं कसं आहे, जेणेकरून एक मिनिंगफुल सॉफ्टवेअर प्रॉडक्ट तयार होणार आहे ज्याच्यावरती आपण काम करत असतो. हे जाणून घ्यायला आपल्याला आपल्या ब्रेनची एक माणूस म्हणून गरज ही लागणारच आहे. त्याच्यामुळे डेफिनेटली या गोष्टीला घाबरायचं नाही आहे. हां, शिकून मात्र नक्की घ्यायचं आहे. नक्कीच सर, तुम्ही तसं म्हणाल तसं की मला माझ्या कंपनीसाठी सॉफ्टवेअर बनवायचं आहे आणि ए आय माझ्या कंपनीला काय हवं हे नाही सांगू शकत आहे. तर तुम्हाला फक्त system.out.println स्टेटमेंट देऊ शकतोय किंवा A+B+=C कसं होतं हे सांगू शकतोय, पण ते A+B+C कसा वापरायचं हे माझ्यावर डिपेंड आहे. एक्झॅक्टली, दॅट इज वेअर यू नीड युअर ह्युमन टच. करेक्ट. पण आता अजून एक मोठा प्रश्न त्याच्यासोबतच येतो सर, की जर घाबरायचं नाही आहे याला, ए आयला शिकायचं आहे, तर मग असे जे काही क्लासेस आहेत किंवा आपला जो काही क्लासेस आहेत याच्यामध्ये आपण तो गंध तरी देतोय का किंवा त्या मुलांना तो बेसिक नक्कीच. कारण कसं आहे, बेसिक जी कोडिंग लँग्वेज त्याच्यासाठी आहे, कुठल्या जनरल लायब्ररीज होतं. ए आय ही खूप मोठी फील्ड आहे. बरोबर. प्रत्येकाने हे समजून घेणं आहे की ए आय ही एक फील्ड आहे. त्याच्यामध्ये खूप जास्त डिफरंट टूल्स अँड टेक्नॉलॉजी येतातच आणि अजूनही येणार आहे. जवळपास ज्या मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन्स आहेत जसं की मेटा आहे, गुगल, ॲमेझॉन, याही अजून ए आयला इव्हॉल्व्ह करतायत. असं नाही की ती एक स्टेबल फील्ड आहे. सो पण एक फ्रेशर म्हणून आपल्याला करिअर चालू करण्यासाठी जितका पार्ट लागतोय तितका जरी आपण शिकला तरी कंपनीज ओके आहेत आपल्याला हायर करायला. त्यांना काही हे एक्सपेक्टेशन नाही की तुम्हाला अगदी 10 वर्षाच्या एक्सपिरियन्स सारखं इन डेप्थ नॉलेज पाहिजे. बेसिक गोष्टी पाहिजेत आणि त्या आपल्या येस इन्फोटेकमध्ये आपण नक्कीच आपल्या स्टुडंट्सला देतोय. बऱ्याचदा फ्रेशर म्हणून ना खूप चांगले प्लॅटफॉर्म लोकांना माहितीच नसतात फॉर कोडिंग प्रॅक्टिसेस किंवा काय, जसं की गिट आहे, त्याच्यानंतर ग्रीक्स आहे किंवा अजून बघायला गेलं तर आता खूप हॅकेथॉन्स पण येत आहेत. डेफिनेटली. पण यांच्याविषयी पण त्यांना आयडिया असली पाहिजे, कारण त्या कुठले असे प्लॅटफॉर्म तुम्हाला माहिती आहेत जे ॲड ऑन करू शकता तुम्ही याच्यात. बेसिकली कसं आहे, प्लॅटफॉर्म तर मार्केटमध्ये खूप जास्त आहे आणि एक फ्रेशर म्हणून पहिल्यांदा कुठल्याही प्लॅटफॉर्ममध्ये जाण्या अगोदर किंवा प्लॅटफॉर्मवरती जाण्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जी 90% त्या फ्रेशरला हेल्प करणार आहे त्याचा इंटरव्ह्यू क्रॅक करण्यामध्ये, ते आहे बेसिक कन्सेप्ट. मेन प्रॉब्लेम काय होतो, ह्या गोष्टींची क्रेज खूप जास्त आहे, हॅकाथॉन्स अँड ऑल. त्याच्यामुळे स्टुडंट डायरेक्टली तिकडे जम्प करायला पाहतात. पण ते एखाद्या मंदिराचं शिखर आहे, कळस आहे तो, पण बेस जर आपला स्ट्रॉंग नसेल तर आपण फक्त तिकडे पाहण्यात चुकीचं आहे किंवा तिथपर्यंत जाण्याचा आपण विचार केला किंवा तिथे गेलो तरी तिथे आपण सक्सेस होण्याचे चान्सेस जास्त नाही. आजही इंटरव्ह्यूअर्सला 90% एक्सपेक्टेड आहे थरो अंडरस्टँडिंग ऑफ बेसिक कोडिंग कन्सेप्ट इन एनी टेक्नॉलॉजी फ्रॉम अ फ्रेशर. एवढं जरी कुठल्याही फ्रेशर कॅन्डिडेटने अंडरस्टँड केलं आणि त्यावरती खरंच मन लावून काम केलं ना, 90% त्याचं सिलेक्शनचे चान्सेस तिथेच आहेत. मला सर म्हणजे आता मी IT मध्ये जॉब करतो, तर मला माहिती की जावाला एव्हरग्रीन लँग्वेज बोललं जातं. डेफिनेटली. पण हे फ्रेशर्सला सांगणं खूप कठीण जात असणार आहे. नक्कीच, कारण इतक्या वेगवेगळ्या लँग्वेजेस येतात. पायथन येतं आहे, .NET येतं आहे किंवा कधी दुसरीच येतं आहे, कधी डॉकर येतं आहे, बऱ्याचशा काही गोष्टी येतात. मग त्याच्यात एखाद्याला नाही, मला फक्त ॲटलीस्ट IT एंट्री हवी आणि मी जावा शिकतोय, तर ते चालू शकतं का? नक्कीच चालू शकतं. ते आजही चालू आहे.
कसं आहे, मार्केटमध्ये नवीन गोष्ट आलेली आहे, डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स, AI रिलेटेड. त्याला मेजरली जी कोडिंग लँग्वेज यूज होते आजही ती आहे पायथॉन. सो जावा तर एव्हरग्रीन आहेच आहे, त्याला काहीच त्याच्यात दुमतच नाही आहे. त्यासोबत जर एखाद्याला अल्टरनेटिव्ह म्हणून जर पाहायचं असेल तर दे कॅन लुक इन टू पायथॉन. आणि पायथॉनला एक बेसिक कोडिंग लँग्वेज पकडून पायथॉनवरती आपण कशामध्ये करिअर बिल्ड करू शकतो. पायथॉनला बेस पकडून आपण डेटा सायन्समध्ये जाऊ शकतो, डेटा ॲनालिटिक्समध्ये जाऊ शकतो. हे ज्याने त्याने पाहणे. आणि ज्याला कोर डेव्हलपमेंटमध्ये जायचं त्याच्यासाठी जावा हा आजही ऑफकोर्स एक एव्हरग्रीन ऑप्शन आहेच आहे. नाही, नक्कीच सर, तुम्ही सांगता त्या गोष्टी पटतायत कुठेतरी. कारण बऱ्याच असं होतं की आजकाल अशी मार्केटमध्ये सिच्युएशन झालेली आहे की मला स्विच जरी मारायचं तर मला फ्रेशर्ससारखी तयारी करायची. मी बी फक्त तिथे सॉफ्ट स्किल करावं नाही लागणार आहे, कारण ते मी त्या माझ्या एक्सपिरियन्समध्ये शिकलो आहे. पण लँग्वेजेस वाईज किंवा टेक्नॉलॉजी वाईज आय एम फ्रेशर, कारण मी त्याच टेक्नॉलॉजीमध्ये स्विच मारले तर मला बऱ्याचशा गोष्टी माहीत नसणार. पण मी त्याही टेक्नॉलॉजीमध्ये फ्रेशरसारखं जर काम केलं किंवा टेक्नॉलॉजी शिकण्यासाठी फ्रेशरसारखं जर स्वतःला झोकून दिलं तर मला वाटतं की चांगलं स्विच मिळू शकतं. नक्कीच नक्कीच. आणि ते करणं काळाची गरज झालेली आहे. करेक्ट. पण आता याच्यासोबतच सर ही एक बाजू झाली की फ्रेशरसाठी, पण याच्या अपोजिट एक बाजू येते सर मार्केटमध्ये, ती म्हणजे की यूट्यूबवर सगळा कंटेंट अवेलेबल आहे, तर मला एखादा क्लास का जॉईन करावा पाहिजे. सिम्पलची गोष्ट आहे. जर यूट्यूबवरनं शिकण्याचं कॅलिबर प्रत्येक स्टुडंटचं असतं. मी म्हणतो की 100पैकी 1 स्टुडंट किंवा 2 स्टुडंट असे नक्की असतात जिथं त्यांचं अंडरस्टँडिंग लेवल आणि त्यांचं जे ॲनालायझिंग लेवल आहे ती तितकी चांगली असते की ते यूट्यूबवरनं शिकू शकतात. बरोबर. पण बाकीच्या उरलेल्या 98 स्टुडंटचं काय. ओके. यूट्यूब इज अ वन वे थिंग. ते आपल्याला फक्त एक फ्रेम देत आहेत, ते पूर्ण एंड टू एंड पिक्चर कोणीच देत नाही. ओके. मग ही जी 100मधले 98 स्टुडंट बाकीचे आहेत त्यांना कुणीतरी असं माणूस लागतं की जे समोर त्यांना प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी शिकवेल, त्या स्टुडंटच्या अंडरस्टँडिंग लेवलला जाऊन शिकवेल, हे मेक शुअर करेल की त्यांना अंडरस्टँड झालेलं आहे, त्यांच्याकडनं प्रॅक्टिस करून घेईल, तेव्हा कुठं तो स्टुडंट तयार होणार आहे. त्याच्यामुळं 100पैकी उरलेल्या या 98 स्टुडंटसाठी क्लास आहेत. हे झालं. अजून एक खूप मोठ्या प्रमाणात जर हा क्वेश्चन्स विचारला जातो की जर मलाच मेहनत करायची आहे, मलाच इंटरव्ह्यू कॉल अटेंड करायचं आहे, मलाच सगळं करायचं, तर क्लास का. याच्यामध्ये 2 गोष्टी. एक, जसं मी सांगितलं की पूर्ण गोष्टी या तुम्हाला प्रॅक्टिकली रिअल टाईम इंडस्ट्री लेवलला कसा त्याचा यूज होतो हे शिकवण्यासाठी क्लास लागतो. त्यानंतर त्या गोष्टीची प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर स्टुडंटकडनं टास्क असाइनमेंट करून घेणं, त्यांना तयार करणं, त्यासाठी यासाठी क्लास लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना जी आमची डेडिकेटेड प्लेसमेंट टीम आहे, इंटरव्ह्यू कॉल हा स्टुडंटलाच अटेंड करायचा आहे. म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये करेक्ट आन्सर हे स्टुडंटलाच द्यायचे, त्याचं नॉलेज हे त्या स्टुडंटलाच जस्टिफाय करायचं आहे. पण तो इंटरव्ह्यू कॉल मिळण्यासाठी, कारण कुठलीही कंपनी आजकाल मार्केटमध्ये लाखो फ्रेशर कॅन्डिडेट आहेत, कुठल्याही कंपनीच्या याच्यावर एवढ्या लाखो स्टुडंटला अप्रोच करणारच नाही आहेत. मग तो इंटरव्ह्यूची अपॉर्च्युनिटी त्यांना कुठून मिळेल. त्यासाठी डेडिकेटेडली प्लेसमेंटवरती काम करणारी प्लेसमेंट टीम लागते, जशी आपल्या कॉलेजेसमध्ये असते तशी टीम येस इन्फोटेकमध्ये आहे. सो इंटरव्ह्यू अटेंड त्या स्टुडंटलाच करायचं आहे, पण त्या इंटरव्ह्यूची अपॉर्च्युनिटी मिळणं आणि त्या अपॉर्च्युनिटीसाठी, त्या इंटरव्ह्यूसाठी त्याला टेक्निकली एका प्रॉपर लर्निंग प्रोग्रामच्या थ्रू, ट्रेनिंग प्रोग्रामच्या थ्रू तयार होणं, याच्यासाठी क्लास लागतो. की स्टुडंटने काहीच अभ्यास न करता सुद्धा येस इन्फोटेकमधनं सगळं काय होणार आहे असं तर होणार नाही आहे. त्यामुळे कसं आहे, स्टुडंटला पहिली गोष्ट म्हणजे क्लासमध्ये अटेंटिव्ह राहणे, जास्त त्याने मिस नाही करणे सेशन. ज्या बेसिक कॉन्सेप्ट थरोली प्रॅक्टिकली त्याला शिकवल्या जाणार आहेत त्याची स्वतः त्याने चांगली रिव्हिजन करणे, प्रॅक्टिस करणे. ज्या असाइनमेंट्स दिल्या जातात, असं होतं बऱ्याचदा की बॅचमधले 2-3 ब्राईट स्टुडंट असतात, ते स्वतः असाइनमेंट करतात आणि बाकीचे स्टुडंट फक्त त्यांची कॉपी पेस्ट करतात आणि मग ट्रेनरला सांगतात की नाही मिस केलं. हे ट्रेनरला पण माहिती असतं, हे सगळ्यांना कळतं. पण इथे तर स्टुडंट सगळ्यात जास्त स्वतःलाच फसवतोय, कारण तो आज हे स्वतःला फसवू शकतो, तो उद्या जेव्हा इंटरव्ह्यूवर समोर जाणार आहे तेव्हा तो इंटरव्ह्यूअरला नाही फसवू शकणार आहे, कारण तेव्हा त्याचा हा बॅचमेट त्याला आन्सर सांगायला शेजारी बसलेला नसणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जेव्हा त्याला इंटरव्ह्यूला जायचं आहे, तर इंटरव्ह्यूला जाण्यासाठी तो इंटरव्ह्यू कॉलची जी अपॉर्च्युनिटी आहे, जी इंटरव्ह्यू कॉल त्याला मिळणं आहे, त्यासाठी एक डेडिकेटेड प्लेसमेंट टीम लागते, जी येस इन्फोटेकमध्ये आहे. ह्या सगळ्या गोष्टींसाठी क्लास आहे. सो याच्यामध्ये बेसिकली कसं आहे सर
की जसं आपण इंजिनिअरिंगला 90 दिवसानंतर जर माझा इंजिनिअरिंगचा पेपर आहे ना, आपण 89व्या दिवशी अभ्यास करायला बसलो आणि समहाऊ आपण आपला पेपर क्लिअर केला, आपण तो सब्जेक्ट काढला, हा जरी कॉन्फिडन्स काही स्टुडंटला असणार आहे, तर तो अप्रोच इथे वर्कआउट होणार नाहीये. कारण जर तुम्ही आदल्या दिवशी फक्त अभ्यास करताय, तर तुम्ही भले इंजिनिअरिंगला एखादा पेपर काढला असेल किंवा मल्टिपल पेपर तसे पास तुम्ही झाला असाल, पण तुम्ही IT जॉबचा इंटरव्ह्यू ह्या अप्रोचने तरी नक्कीच क्रॅक नाही करू शकणार आहे. आता सर बऱ्याच असं होतं की बऱ्याच लोकांचे असे कन्सेप्ट आहेत जे इन्स्टिट्यूटमध्ये क्लासेस लावत आहेत आणि त्यातले 30-35 स्टुडंट प्लेस होतात, बाकीचे नाही होत सपोज. तर त्या लोकांचं जे प्लेस नाही होत त्या लोकांचं असं कन्सेप्ट असतं की खेडेगावातल्या गरीब मुलांकडून किंवा जे हतबल आहेत बेसिकली, ते असे स्वतःला टॅगलाईन लावतात, आम्ही हतबल आहोत, अशा लोकांकडून पैसे काढण्याचा व्यवसाय म्हणून हे इन्स्टिट्यूट उभे केलेले असतात. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? याच्यावरती कसं आहे, थोडंसं त्या स्टुडंटने स्वतः अवेअर होणं गरजेचं आहे. त्यांनी हे पाहणं गरजेचं आहे की जे इन्स्टिट्यूट आहे, पहिली गोष्ट ते मार्केटमध्ये किती दिवसांपासून आहे, त्यांच्या आधीचे प्लेसमेंट रेकॉर्ड्स कसे आहेत, प्लेसमेंटवरती काम करणारी डेडिकेटेड टीम आहे की नाही, जे इन्स्टिट्यूटचं जे कोणी मेन फाउंडर डिरेक्टर असेल त्यांना स्वतः IT काही गंध आहे की नाही, त्यांनी त्याच्यामध्ये काही काम केलेलं आहे की नाही, या सगळ्या गोष्टीचं व्हेरिफिकेशन, एक ॲनालिसिस केल्यानंतरच योग्य काय डिसिजन आहे तो स्टुडंटने पण घेतला पाहिजे. सो यामध्ये थोडंसं आपण एक काळजीपूर्वक ॲनालिसिस करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि यासोबतच स्टुडंटने स्वतःच्या प्रॅक्टिसवरती पण खूप चांगलं फोकस केलं पाहिजे, जेणेकरून इट्स ऑलवेज अ टू वे थिंग. इन्स्टिट्यूटची जी एफर्ट्स आहेत ते इन्स्टिट्यूटच्या साईडने आणि स्टुडंटचे एफर्ट्स त्याच्या साईडने, स्वतःचे स्किल इम्प्रूव्हमेंट, ह्या दोन्हीचं एक परफेक्ट कॉम्बिनेशन झालं तर मग नक्कीच त्या स्टुडंटचं लवकरात लवकर IT करिअर नक्की चालू होतं. ते मला नक्कीच पटतं सर की इन्स्टिट्यूट माइट बी तुम्हाला पंचपाकवानांचं ताट देईल, चावून नाही देणार. डेफिनेटली ते कुठेतरी ज्या त्या स्टुडंटला स्वतःलाच करायचं आहे. आता सर बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये हा क्वेश्चन विचारला जातो HR कडून की 5 वर्षात तुम्ही स्वतःला कुठे बघताय. तसं मला सर तुम्हाला असं विचारायचं की 5 वर्षात सर IT करिअर क्षेत्र, त्याच्यानंतर AI क्षेत्र आणि ओव्हरऑल IT प्रशिक्षण क्षेत्र, याला तुम्ही कसं बघताय? बेसिकली AI असेल, आज AI आहे, 15 वर्षानंतर 20 वर्षानंतर अजून एखादी टर्म येईल, पण ITचं जे फ्युचर आहे ते डेफिनेटली ब्राईट आहे, खूप ब्राईट आहे. रिझन, आजकाल आपण सगळे कुठेतरी कुठल्या ना सॉफ्टवेअरवरती डिपेंड आहोतच आहोत. सॉफ्टवेअर्स हा आपल्या दैनंदिन जीवनाचा, कामाचा, कार्यप्रणालीचा खूप इम्पॉर्टंट भाग झालेला आहे. बरोबर. त्याच्यामुळे ते काय मार्केटमधनं आउटडेटेड होणार आहेत असं नाही, उलटं नवीन इनोव्हेशन्स, नवीन गोष्टी त्याच्यामध्ये येतील, जसं की AI लेटेस्ट एक्झाम्पल आहे. त्याच्यामुळे जे फ्युचर आहे ते डेफिनेटली खूप ब्राईट आहे. ॲज वेल एज आत्ताचं जे करंट गव्हर्नमेंट जे आहेत, बेसिकली स्टेट असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, ते सुद्धा खूप पॉझिटिव्हली या गोष्टींवरती काम करतात. ॲटली ज्या पॉलिसीज आहेत त्या खूप एक पॉझिटिव्ह वेने फॉर्म होत आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त जॉब जनरेशन हे इंडियामध्ये होईल. ओके, सो त्यामुळे ही एक खरंच एक सकारात्मक बाजू आहे की येस, या गोष्टीचं फ्युचर नक्कीच ब्राईट आहे. संदीप सर, तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही इथे आलात आणि आम्हाला बेसिकली फ्रेशर्सनी कुठल्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, कुठल्या गोष्टींचा पडताळा केला पाहिजे क्लासेस लावताना सुद्धा, किंवा स्वतःकडे कसं लक्ष दिलं पाहिजे. कारण मला वाटतं तो कॉलेज संपल्यानंतरचा तो एक वेगळा टाईम आहे, एक 6 महिन्याचा 3 महिन्याचा, जो फक्त स्वतःसाठी असला पाहिजे. मग पार्टी बिर्टीज ह्या नंतर करता येतात नक्कीच, आणि ते तुम्ही थोडंसं चांगल्या प्रकारे सांगितलं, तर खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तेही आम्हाला सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या एरियामध्ये कोणी फ्रेशर्स आहेत का, किंवा कोणी खरंच जॉबसाठी स्ट्रगल करत आहे का, त्यांनाही हे एपिसोड पाठवायला विसरू नका. आणि जाता संदीप सरांच्या क्लासेसच्या ज्या काही लिंक्स आहेत त्या आपण सगळ्या डिस्क्रिप्शन्समध्ये, त्याचबरोबर आपल्या इंस्टाग्राम हँडल्सवर दिलेल्या आहेत, एकदा जाऊन नक्की चेक करा. कुठले कोर्सेस ते आपल्याला प्रोव्हाइड करतात, त्याच्यानंतर कुठल्या IT करिअरशी रिलेटेड जसे सरांनी ट्रॅक सांगितले मध्ये, त्या ट्रॅकशी रिलेटेड कुठल्या गोष्टी अवेलेबल आहेत, त्या सगळ्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स, त्याचबरोबर पिन कमेंटमध्ये दिलेल्या आहेत. एकदा जाऊन नक्की चेक करा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये.